तन्मय हिलवंडे बॉलर स्ट्राईक वरती असतील. अनिकेत आणि नॉन स्ट्राईक एंडला पाहिलं गेलं तर आमचा शालेय मित्र ओंकार तांदळे. भाषाबाय नॉन स्ट्राईक एंडला. गोलंदाजी मार्क वरती पहिला षटक पॉवर प्लेचा हाताळण्यासाठी तन्मय हिलवंडे. डावकुऱ्या त्याचे गोलंदाज. पहिलाच बॉल, एक धाव धावून काढली आहे. ओंकार तांदळे जर्सी नंबर 17 स्ट्राईक वरती. अगदी हातामध्ये फटका सजवलाय. डॉट बॉल येतोय. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तन्मय. यावेळेस मात्र बॅटची एव्हरेज. चेंडू थोडासा फाईन गेला मात्र हा डॉट बॉल येईल. बाउंड्री लाईन वरती जे प्रेक्षक उभे आहेत त्यांनी रेलिंग वरती हात नाही ठेवायचा. जोर नका देऊ. बाउंड्री लाईन वरती तिकडे आपले अमय लक्ष द्यायचं आहे. आतापर्यंत 3 चेंडू हाताला एकच धाव येते. 2 डॉट बॉल येत आहेत. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न आणि इथे धावचीत झाले आहेत. अनिकेत नागपुश आहेत. आतापर्यंत 4 चेंडू हातावले गेले. एकच धाव येते. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. अगदी बॉल टाकायच्या आधीच बाहेर पळाले होते. योग्य डिसिजन पाहायला मिळालं. ऋतिक नागले त्या ठिकाणी तैनात आहेत. पंचांची भूमिका पार पाडतायत. इथे मात्र चेंडू लागतोय डिक्लेअर झोनच्या रेषेच्या वर आणि बाद होतील. संपुष्टात येतोय खेळ. तो म्हणजे बॅटर क्रमांक 3 चा खेळाडू कतन होता मात्र त्याचा विकेटचं इकडे पतन. शेवटचा बॉल. यावेळेस दांडी गुल. गोलंदाज होतोय सक्सेसफुल. निर्णायक षटक हाताळलं. कोणतीही चूक करणार नाहीत. संपुष्टात येते खेळी मात्र तांदूळ ओंकाराची. पुन्हा एकदा नवीन फलंदाज वगैरेच्या आतमध्ये पवन. इथे मात्र धावचीची संधी निर्माण झाली. डेंजर एन्करेज सँडी. बॅक टू बॅक दुसरा हादरा भेटतो या षटकामध्ये.
या ठिकाणी आगमन झाले आमचे अतिथी प्रमुख पाहुणे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे, त्याचबरोबर DRD ग्रुपचे सर्व सोनूजी दिवे साहेबांचं, त्यांच्या समवेत काळाचौकीचा महागणपती काळाचौकीचा महागणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीनाथजी परडकर साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. जाऊया मॅचच्या दिशेने. आत येणारा चेंडू डॉट बॉल येतोय. सहकारी मित्र देखील देवा नाईक साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. वाईड येतोय, पंचांचा इशारा, बाजू खोललेत, एक धाव मिळेल. इथे मात्र डेंजर एंडला डायरेक्ट थ्रो. यष्टीरक्षक कोणतीही चूक करणार नाही. पुन्हा एक मोठा हादरा पवनच्या रूपामध्ये बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये RRA. अगदी मुळशी पॅटर्नची आठवण झाली. RRR खतरनाक. सिंगल पाहायला मिळतोय. अगदी क्षेत्ररक्षक ओमकार झोकून देतोय स्वतःला. शेवटचा बॉल, षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना यावेळेस यष्टीरक्षक कोणतीही चूक करणार नाही. यष्टांचा वेध घेतला जात आहे. अवघी संपूर्ण टीम म्हणावी लागेल ऑल आउट झाली आहे. धाव संख्या झाल्या 4. जिंकण्यासाठी लक्ष असेल ते म्हणजे 5. या ठिकाणी इनिंग्स ब्रेक मध्ये आपण सत्कार समारंभ घेणार आहोत. या ठिकाणी आपल्या मंडळाच्या वतीने अर्थातच मोरिया प्रीमियर लीगच्या आयोजन समितीच्या वतीने या ठिकाणी लालबागचा राजा मित्रमंडळ, त्याचबरोबर DRD ग्रुपचे सर्व सोनूजी दिवे साहेबांच्या या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यासाठी आम्ही या ठिकाणी त्यांना आमंत्रित करतो. या प्रीमियर लीगला त्यांनी भेट दिली त्याबद्दल त्यांचे आम्ही शतशः आभार मानतो. आश्लेष आंबोळे यांच्या शुभ हस्ते मायाची उबदार शाल देऊन त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. श्रीनाथजी परडकर साहेब, देवा नाईक, करण फाटक, निलेश गुरव, त्याचबरोबर देवा नाईक यांचा देखील या ठिकाणी सत्कार होईल. आपल्या मंडळाची ही अर्थात या प्रीमियर लीगची टी शर्ट देऊन त्यांना या ठिकाणी एक भेट वस्तू आठवण म्हणून आपण देत आहोत. धन्यवाद. यानंतर सत्कार होईल तो म्हणजे देवा नाईक यांचा देखील या संपूर्ण स्पर्धेसाठी यांचं मोलाचं योगदान देखील आहे. अल्पेशजी मांडवकर हे देखील लालबागच्या राजाचे सदस्य आहेत.
त्यांचे देखील या ठिकाणी आम्ही हार्दिक आभार मानतो. अगदी सुधीरभाऊ साळवे यांच्या खांद्याला खांदा लावून ही संपूर्ण टीम या ठिकाणी श्रीनाथजी परोडकर साहेबांचा देखील आपण सत्कार करणार आहोत. प्रणय आंबेड यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सत्कार होतो. निलेश गुराव यांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यासाठी आम्ही त्यांना आमंत्रित करतो. आमच्या विनंतीला मान देऊन आपण या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी या ठिकाणी दाखल झालात. जिगर रावल यांचा देखील या ठिकाणी आम्ही सत्कार करण्यासाठी विनंती करतो. अगदी DRD फाउंडेशनच्या माध्यमातून आपण पाहिली गेली तर कामं रुग्णवाहिनी सेवा देखील या ठिकाणी राबवली जाते. सोनूजीबाई देबे यांच्या माध्यमातून या सर्व योजनांबद्दल त्यांचं वेळोवेळी सहकार्य लाभलं जातं. आमच्या विनंतीला मान देऊन या क्रिकेटच्या पंढरीमध्ये आपलं स्वतःचं आगमन आणि भेट दिल्याबद्दल देखील आपलं मनपूर्वक आभार असेल. तर जाऊया आपण मॅचच्या दिशेने. प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती हीच आमची खरी श्रीमंती असं या प्रीमियर लीगचं आमचं हे वाक्य. मॅचला सुरुवात करायची. जिंकण्यासाठी 5 धावांचं लक्ष. चला मॅचच्या दिशेने जाऊया. पूर्वार्धाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. अगदी संपूर्ण टीम पहिल्या दिशेला धाडली गेली. अगदी कमी धावसंख्येचं लक्ष असेल. जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची गरज असेल. पहिल्या षटकामध्ये या धावा केल्या जातील का पाहूया. लवकर चालू करायचं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. स्ट्राईक वरती ओंकार आणि नॉन स्ट्राईकला असेल ते म्हणजे संकेत. गोलंदाजी मार्गवरती विक्रांतला पाहतोय. पहिलं षटक हाताळण्यासाठी चेंडू अडवला गेला. डॉट बॉलने सुरुवात होईल या षटकाची. हा देखील चेंडू डॉट बॉल येतोय. आता मात्र विकेटचं पतन. पहिला हादरा स्टंपिंगच्या रूपामध्ये. पंचांनी थांबवला सामना. डेड बॉल येईल. अगदी पाहायला गेलं तर माने यांचं तिकडे योगदान आपण पाहतोय.
कट केलाय चेंडूला, खाता उघडला गेलाय एका धावेने. डॉट बॉल येतोय. आता होतं वाईड येतोय, अतिरिक्त धाव. एक सिंगल मिळेल. होईल दिली गेली आहे. धाव संख्या दिली ती म्हणजे 3. जिंकण्यासाठी गरज असेल 2 धावांची. षटक संपलंय. जिंकण्यासाठी आता गरज असेल ती म्हणजे 18 बॉल आणि 2 धावांची गरज. गोलंदाजी मार करते. आम्हाला वाटलं माने गोलंदाजीसाठी येतील, मात्र त्यांनी विश्वास दाखवला, तो म्हणजे तन्मयवरती. यष्टीरक्षक थोडेसे गडबडले. पवन कोणतीही चूक करणार नाहीत. अगदी आम्हाला एक बॉक्स क्रिकेटचा गौरवस्फोट आठवला. हा देखील डॉट बॉल येतोय. या ठिकाणी एंड्रन थ्रो फेकी झाली यष्टांवरती. असले शांबडे मागे परततात. अगदी 5 धावांचं टार्गेट आहे. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. 4 चेंडू हाताळले गेलेत. 14 बॉल 2 धावा. इथे मात्र धावाची संधीचं सोनं केलं जात आहे. अनिकेत यांच्याकडून 4 गडी बाद झाली आहेत. जिंकायला आता मात्र 2 धावांची गरज. विकेट हातात असेल ते म्हणजे 3. इथे मला वाईड येतोय, अतिरिक्त धाव येतोय. जिंकण्यासाठी आता गरज असेल ती म्हणजे 1 धावेची. आणि क्वालिफायर 2 साठी हा संघ जातोय सेमीला. महिंद्रा थंडर्स. 10 मिनिटं झाली.